नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. यासाठी इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अर्धा कप पीठ घेतलं होतं. तर अर्धा कप पिठासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतलं सुरुवातीला. तर हे सगळं अर्धा कप पाणी घातलं आहे आणि हे असं विस्करने मिक्स करायचं, म्हणजे याच्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातील. तर हे अजूनही घट्ट आहे, तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे. तर हे सुद्धा थोडं थोडं याच्यात घालून मिक्स करूया. अगदी स्मूथ असं याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मी काढून घेतल्यात. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे असं हवं आहे आपल्याला. आणि हे बनवण्यासाठी मला साधारण पाऊण कप पाणी लागलं. आधीचा अर्धा कप आणि नंतर मी जो अर्धा कप घेतला होता त्यातलं पाव कप, तर असं पाऊण कप पाणी इथे मला लागलं आहे. तर आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि या पिठामध्ये घालण्यासाठी भाज्या परतून घेऊया. तर भाज्या परतण्यासाठी इथे गॅसवरती मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्यात. जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हे आता परतून घेऊया. कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे मी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. आता यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. यानंतर किसलेला गाजर घालायचं आहे. यामध्ये गाजर अगदी बारीक असा किसून घेतला आहे. तर याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता. मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या इथे भाज्या घालून तुम्ही त्यांना देऊ शकता. तर ह्या भाज्या आता आपण अशा परतून घेऊया 2 ते 3 मिनटं. तर या भाज्या त्यांचा कच्चापणा निघून जाईपर्यंत परतून घेतल्यात. तर इथे मी आता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. पेस्टसुद्धा भाज्यांबरोबर परतून घेऊया. तर या भाज्या आता छान सॉफ्ट झाल्यात. गॅस बंद करूया आणि या भाज्या आता जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं त्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर खूपच मस्त चवीची अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते. तर या सगळ्या भाज्या ज्या परतून घेतल्या त्या या पिठामध्ये काढून घेतल्यात. आता हे मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झालं आहे. यानंतर इथे मी 1 अंडं घेतलं आहे. तर हे फोडून यामध्ये घालायचं आहे. ही रेसिपी तुम्ही अंड्याशिवायसुद्धा करू शकता. जर तुम्हाला अंडं चालत नसेल तर तुम्ही अंड्याशिवायसुद्धा ही रेसिपी बनवू शकता. तर हे अंडंसुद्धा यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे 2 अंडीसुद्धा घालू शकता. तर हे अंडंसुद्धा मी छान ह्या पिठामध्ये एकजीव करून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता. त्याची चवसुद्धा खूप मस्त येते यामध्ये. त्याचबरोबर थोडंसं लाल तिखटसुद्धा जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर घालू शकता. तर हे पीठ आता तयार आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया एकदा. तर हे पीठ आता तयार आहे. याचे आता आपण पॅनकेक बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल घातलं आहे. तर मी आज इथे पॅनकेक या तडका पॅनमध्ये बनवणार आहे, कारण यामध्ये सगळे पॅनकेक अगदी एका आकाराचे गोल येतात. म्हणून जर तुमच्याकडे असा तडका पॅन नसेल तर मोठ्या पॅनमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर यामध्ये मी साधारण 1 चमचा असं पीठ घातलं आहे. आता हे आधी आपण मंद फ्लेमवरती खालच्या बाजूने भाजून घेऊया. तर अगदी कमी वेळ लागतो हे भाजायला. 2 मिनटामध्येच हे मस्त असं एका बाजूने भाजलं जातं. आपण हे उलटून घेऊया.
पहा किती मस्त रंग आला याला आणि खूपच छान जाळीसुद्धा आली आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान भाजलं गेलं आहे. आपण काढून घेऊया. आता असंच आणखी एक बनवूया. तर पुन्हा इथे मी 1 चमचाभर इथे पीठ घातलं आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला भाजून घेतलं आहे. तर हे पहा दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं तयार झालं आहे. काढून घेऊया आणि तुम्हाला मी असंच हे सेम एका मोठ्या पॅनमध्ये सुद्धा करून दाखवते. तर असा मोठा पॅन मी गरम करून घेतला. त्यामध्ये 1 चमचाभर पीठ घातलं. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घेतलं आणि दोन्ही बाजूने मस्त असं हे खरपूस करून घेतलं. पाहू शकता किती मस्त दिसतंय. काढून घेऊया. तर हा अगदी झटपट होणारा नाश्ता तयार आहे. सकाळी घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये हा नाश्ता बनवून तयार करू शकता. साहित्य यामध्ये जे आपण वापरलं ते सगळ्याच घरी अवेलेबल असेल असंच आहे. अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हा नाश्ता बनवू शकता. आणि ही रेसिपी मी इथे चटणीबरोबर आणि सॉसबरोबर सर्व केले, पण अशीच सुद्धा ही खूप मस्त लागते आणि मुलं तर अगदी आवडीने टिफिन संपवतील इतके मस्त हे पॅनकेक आहेत. तुम्ही याची जाळी पाहू शकता. अगदी जाळीदार असे हे बनतात. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.